याच नदीत गणपती विसर्जन करतो आम्ही. तर 20 फूट खोल आहे ना इकडे दादा. हे बघा तिकडे 20 फूट खोल आहे. बारक्यामध्ये बघा किती मस्ती. दुसरीकडे झालं ते दोघं गपचूप चाललेत. हा पण दुसरीकडे चाललाय. मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. तर मला माहिती आहे वाट लावली माझ्या स्टार्टिंगच्या ब्लॉगची वाट लावली. एक तर एवढ्या दिवसांनी ब्लॉग करतोय. स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. तर माहिती आहे मला मी खूप दिवसांनी ब्लॉग करतोय कारण की त्याच्यामुळे सगळं खूप दिवसांनी. तर आज गावी चाललोय. तर आता गावची गाडी येणार आहे. बॅग भरला ते बघा. हे एवढ्या बॅगा माझ्या नाही आहेत, आत्याच्या आहेत. डेकोरेशनचं सामान वगैरे आहे त्याच्यात. तर ते सगळं बॅगेत टाकायचं आहे. आता गाडी येणार आहे. आणि हे माझी पिशवी आहे. तर सगळे प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवले की पाऊस पडत होता. तर पावसामुळे बघा आले जाताच शाळेत चाललं तिला घेऊन. हो साहित्य. हे काय आहे? फवारणी का? अरे ते हे औषधासाठी. हो का रे काय आलं तिकडे गावी? काय आलंय गावी झाडांना फवारणी. हा बॅग शिवली. हे काय? हे बॅनर आहे आणि वरती हे ठेवायला. काय खाली? आणि ते ग्रास आहे पाय पुसणे. मी ते डेकोरेशन म्हणून यूज करणार आहे गणपती खाली. तुमच्या कुठे हे गावाला, तुमच्या गावाला की तुम्हाला आणि मित्रांनो मम्मी नाही येते गावी की दीदीचा म्हणजे आताच इंटर्नशिपसाठी आत्ताच लागले. तर 6 महिन्यासाठी 6 महिन्याचं आहे ते पाय पुसणे. तर त्यासाठी सुट्टी नाही भेटणार तिला. आत्ताच लागले जशी महिना पण नाही झाला. तर त्यामुळे ती गावी नाही येते. मम्मी थांबते है ना मम्मी? का तू ये चल. काय बघू कधी? दीदी आल्यावर काय बोलते ती बघू म्हणून येऊ. अरे ही एवढी पिशवी बसतील का पण बॅगेत? वरती आणि राहुल दादाचा फोन आला होता. काय तो बोलला की मला बोलला की अंतराला चढवा आणि साईडला चढव. वरती चढू मी. कोणातरी दोघांपैकी एकाने चढा. तर मित्रांनो बघा ही आहे गाडी. या गाडीने आम्ही गावी जाणार. तर चला गणपतीची तयारी झाली. ब्लॉग करतोय तू पण करतोय का? पार्टनरशिप. चला काय बघता तुला हे बघा रसा का बॅगा ठेवल्यात वरती. आणि ही आहे मामाला विचार ना गाडी ठीक Ertiga आहे. हे बघा तेच नंतर बसायला जागा नाही आहे इथे. आता विचार की मित्रांनो आता गाडीत जागा होत नाही. तर त्याच्यामुळे अशी लूज झाली. विंडो सीट साठी बसायला जागा होते. मी चालू का गाडी? मग तुम्ही बसा आरामात मी मागे. माझ्या मम्मी सोबत येतो. का? राम राम. मी चालवतो गाडी मग बसा राम तुम्ही. राम. मी माझ्या मम्मी सोबत येतो. मी चालवतो गाडी मग बसा तुम्ही. तर मित्रांनो आम्ही आत्ताच बसलोय गाडीत. आहे बघा आता गणपतीसाठी इकडे वहिनीला पुढे दादा हेमो आणि तो बघा तो मागे बसलाय भाऊ असं नाही. तर आत्ता न्यूजमध्ये वगैरे बघितलं की खूप ट्रॅफिक वगैरे आहे. तर त्याच्यामुळे आम्हाला असं वाटत नाही की लवकर पोहोचू म्हणून. किती वाजले दादा? किती वाजले रे साहेब? किती साईडला नाही येणार. बघ जरा. नारळाच्या पुढे हो हो. आत्ता 4 साडेचार वाजलेत. तर आता असं मला वाटतंय घरी जायला सकाळ होईल. कारण की युजली एवढे नाही वाटत. 4 ते 5 तास लागतात. चला गणपती बाप्पा मोरया. 2 तास झाले व्हिडिओज काढतोय. ट्राय करतोय ब्लॉग बनवायचा. अजून ब्लॉग नाही बनत आहे. काय करतोय? चॅनल बंद केले. कोणते नाव सांग. नाव काय? साहिल ब्लॉग्स. काय पुढे काय? तू याला घरी गेला. हेमू गाणी लाव ना. A few minutes later. तर मित्रांनो आत्ताच घरी आलो आहे. हे बघा यांची झोपमोड केली आम्ही. तर आत्ताच हे बघा भाऊ वगैरे आलेत. आणि इथे आपला गणपती बाप्पा बसणार आहे. तर अजून डेकोरेशन थोडं करायचं आहे. म्हणजे फक्त ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे 50-60%. फक्त लायटिंग वगैरे करायची आहे. तर ती उद्या करणार आहोत. ती उद्या तुम्हाला दाखवतो. तर हे बघा हे थोडं असं जवळून हा मकर आहे पूर्ण मोठा. जो 3-4 वर्ष झाले हा मकर वापरतो आहे आम्ही. आणि त्याच्या आजूबाजूलाच डेकोरेशन करतो आहे.
1 वाजलाय, बघू शकता तुम्ही इथे 1 वाजले, तर भरपूर लेट झालं आहे यायला. 12 वाजले पाहिजे होते, म्हणजे ॲक्च्युली 11 तर वाजले पाहिजे होते, पण लेट झाला आहे. झाला ना यायला आम्ही कुणाला देऊच्या ड्रायव्हरला चहा देऊन येऊ आपण पटापट. प्रॉब्लेम झालाय आता, ह्याला उद्या त्याच्या गावी जायचं आहे, कारण की तो त्याचा 1.5 दिवसाचा गणपती करून येणार आहे. आणि त्याची बॅग पूर्ण भिजले. वरती आम्ही कवर केलं होतं ते ताडपत्रीने, तरीसुद्धा म्हणजे कपडे भिजले आतमधून. तुम्हाला दिसतंय की नाही ते मला माहीत नाही. पूर्ण ब्लॅक. हा नाही येतोय, आता जोरात बोलतोय मी. अरे नाही मी केलं ना आता ह्याच्या बाग दोन्ही पाऊस पडतोय. मला असं वाटत नाही गणपतीत कुठे बाहेर पाऊस जाऊन देईल म्हणून. आता इथे बाल्या डान्स वगैरे असतो इथे एकदम फेमस, तुम्हाला माहीतच असेल. तर ते वगैरे करायला भेटेल की नाही डाऊट आहे. भेटणारच, किती पाऊस असला तरी करणारच ते. पण पावसाचा तुम्ही मागे आवाज ऐकू शकता. हा पाऊस पडतोय वरती, ते सगळं कौलंच हे आहे, म्हणजे कौलं टाकलं वरती, तर पाऊस पडतो इथे. मला माझा आवाज येत असेल, मी एवढा जोरात बोलतोय, बोलावं लागतंय मला. हे बघा वरती कौलं आहेत. तर आता झोपू आणि हाच ब्लॉग मी उद्या सकाळी कंटिन्यू करेन, कारण की वरती मी तुम्हाला दाखवलं की तसं डेकोरेशन थोडंसं राहिलं आहे, म्हणजे लायटिंग वगैरे करायची आहे, तर ते करू. भेटू उद्या. आता झोप आले भरपूर. तर मित्रांनो आत्ताच उठलो आहे. काल रात्री झोपायला 3 वाजले आणि आत्ता 8:30 वाजलेत, म्हणजे 9 वाजलेत, ऑलमोस्ट 8:40 झाले. तर झोप काय पूर्ण झाली नाही. आता डेकोरेशन वगैरे करू, ते दाखवतो तुम्हाला. म्हणजे ते झालं आहे ऑलमोस्ट सगळं, पण लायटिंग वगैरे करायची आहे, तर ते तुम्हाला दाखवतो. आता इथे सध्या बसलो आहे, चुलीवर पाणी गरम होतं आहे. फटाफट आंघोळ करू आणि बघू डेकोरेशन करू, ते पण तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आत्ता आंघोळ करून झाले. आता दादा बरोबर एक गुरा आणायला जातो आहे का इथे. ते दादा किती लांब आहेत दादा गुरा? मित्रांनो तुम्ही नदीला पाणी बघू शकता किती भरले. इथे एक तर चालायला खूप भीती वाटते, कारण की मी सँडल घातले आणि स्लिपरी आहे इथे भरपूर. डायरेक्ट खालीच जाईल मी गडगडत. हा दाखवतो ना. हे बघा मित्रांनो, तर हे आहेत आमचे बैल. दादा हे पांढऱ्या बैलांना काय बोलतात? घाटी बैल आहेत हे. आणि खाली तिकडे सगळी गुरं आहेत बघा. नदीचा व्ह्यू अजून जवळून दाखवतो तुम्हाला, कारण की गुरं खालीच गेलेत. 1 मिनिट. तो मारणारा बैल होता तो कुठे आहे दादा आता? हा तोच आहे का? मग त्याला घरी कसं न्यायचं? मित्रांनो एक बैल आहे तो उलटाच मारतो. म्हणजे तुला सांभाळतो तो का फक्त दात्याला? आधी फक्त दात्याला सांभाळतो, आता दादा बोलतो त्याला पण सांभाळतो तो. कोणाचं ऐकायचंच नाही तो. हे बघा मधून जाऊ. सँडल घातले मी, म्हणून मला काय हे नाही भीती वाटते, बाकी काय नाही. कारण की सँडल माझी भरपूर स्लिप होते इथे. बघा सगळे गुरं. किती गाय आहेत दादा आपल्या? 3 गाय. म्हैस कुठे? नदी बघा किती जवळून आहे. नदीला पाणी भरपूर आहे. दादा आत्ताच बोलला मला की त्या नदीला जवळजवळ 20 फूट खाली येते खूप. हे बघा नदी. ह्याच नदीत आम्ही तिथे मागे तिकडे आंघोळ करतायत. ह्याच नदीत गणपती विसर्जन करतो आम्ही.
तर 20 फूट खोल आहे ना इकडे दादा? हे बघा तिकडे 20 फूट खोल आहे. तरी भरलं नाही ना हे, बघ ना, हे काहीच नाही दिसायचं ना. हा उन्हाळ्यात जर तुम्ही येऊन बघाल तर असं वाटणारच नाही की ही नदी आहे. काहीच पाणी नसतं नदीला, काहीच नाही, फक्त दगडी 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 असतात. आणि आत्ता पूर्ण पाणी भरलं आहे, पूर्ण वेगळंच होतं. उन्हाळ्यात तर पूर्ण वेगळं होतं, सगळं जळलेलं असतं, म्हणजे ऑरेंज ऑरेंज असतं सगळं. झाडाला एक पान नाही, काय नाही. पूर्ण वेगळं झालं. म्हशी आहेत 2 आणि एक रेडी आहे, तर ते वरती जायलाच मागत नाही. दादा त्यांना वर घालतोय जे घरी. आत्ता पावसाळ्यात इकडचा लुक एवढा भारी दिसतोय, सगळं हिरवं हिरवंगार आहे. पण उन्हाळ्यात तुम्ही हे सगळं जर याल इथे तर पूर्ण काळं काळं, म्हणजे राख झालेली असते. पण आत्ता इकडे क्रिकेट खेळायला खूप मजा येईल. बारक्यामध्ये बघा किती मस्ती. दुसरीकडे चाललाय, ते दोघं गपचूप चाललेत, हा दुसरीकडेच चाललाय. गुरांना वाड्यात घेऊन चाललोय. बघा एवढे डिसिप्लिन लाईननी चालले, एवढे डिसिप्लिन लाईनमध्ये ते कधी शाळेत पण आम्ही लाईन लावली, तेवढे हे चाललेत. तर मित्रांनो फायनली 20 मिनिटांनी पोचलो आहे वाड्यावर. तर आता पुढची जी म्हैस आहे आणि एक रेडी, ती त्या लास्टच्या ह्याच्यात जाईल. आणि ही जी म्हैस आहे ती मधल्या ह्याच्यात जाईल. आता ही म्हैस बहुतेक उद्या नाहीतर परवापर्यंत बछडा देईल. तिचं पोट तुम्ही बघू शकता. तर ते पण तुम्हाला बघायला भेटेल या पुढच्या ब्लॉगमध्ये. मी एकच नाही 2-3 ब्लॉग बनवेल. ते बघा ते दोघं तिकडे उभे आहेत आणि ही आतमध्ये आहे. दोघं आतमध्ये दादा टाकेल त्यांना. हे बघा इथे ही एक गाय आहे आणि ती म्हैस कॉर्नरला आहे. मित्रांनो आत्ता मला दादा बोलला की वासरू पण आहे इथे. बघू दाखवतो तुम्हाला. दिसणार नाही रे. तो बघा तिकडे एक बारका आहे, त्याला बाहेर काढ ना नंतर. संध्याकाळी घेऊ आपण. आत्ताच गुरं बांधलेत सगळी दादानी. तर आता थोडं भाकरी वगैरे खाऊ आणि मग डेकोरेशन करू थोडं. मित्रांनो आता डेकोरेशनचं काम सुरू झालेलं आहे. म्हणजे हे सगळं तर लावलं आहे, पण आता लाईट लावायची आहे. हे बघा, आणि हे वरती ही आत्ता लावलेलं आहे पहिल्यापासून. आणि ते हा फोकस लावायचा आहे. इथे आपला गणपती बाप्पा बसणार आणि हा फोकस डायरेक्ट इथे. आणि अजून कुठे इथे मला बोलला दादा लाईट लावायची बाशी. हे अशी इथे LED मस्त होईल, मस्त होईल ना ती. हे डेकोरेशनचं सामान सगळं इथे साईडला लावणार आहे. हे ते खाली लावूया का, ग्रास लावूया का खाली? आता दिसणार नाही. का नाही दिसणार? अरे याला फोकस सगळे डिस्को लाईट आहे. एक वाईट लाईट पाहिजे. माझं काय म्हणणं होतं माहिती, खाली इथे ग्रास लावला असता ना, इथे खाली ग्रास, मग इथे सगळे फुलं, नकली फुलं आहेत ना, मस्त वाटलं असं एकदम. असं वाटलं असं गार्डन मध्ये बसलाय गणपती. कपडा आहे मतलब नाही. अरे कपडा खाली कपडा खाली टाकायचा, मग ते काय फायदा ग्रासचा? असं वाटणार नाही ना, मग एकदम हिरवगार हिरवगार वाटेल, मस्त वाटेल. चादर आहे ना, आपण खाली टाक. तेच बोलतोय, त्याच्यावरती थोडा तेच करू. दिसतच नाही रे तो. ट्राय तर करू, ट्राय करू, पण ट्राय करायला काय झालं. फोकस पडला ना की तो. हा बरोबर बोलतोय तो. वेगवेगळे कलर आले ना की दिसणार नाही, पण ट्राय करू ना. ट्राय करायला काय जाते, बघू. हे बघा, हाच होता आजचा ब्लॉग. आता उद्या तुम्हाला दाखवलं, उद्या गणपती बाप्पाचं आगमन आहे. आता भैरी जोगेश्वरीच्या मंदिरातून मूर्त्या आणल्या आहेत, ते हनुमान मंदिरात ठेवल्यात. म्हणजे जो वाडीचं जो मंदिर आहे, हनुमानचं मंदिर आहे वाडीत, तिथे आणून ठेवल्यात. तर तिथून उद्या घरी आणणार आहे आपण. तर ते तुम्हाला उद्या पूर्ण दाखवतो, गणपती बाप्पाचं आगमन घरपर्यंत. म्हणजे जे हनुमानाच्या मंदिरापासून घरापर्यंत सगळं दाखवतो. तर हाच होता आजचा ब्लॉग. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.